रोक लगाओ, महंगाई पे रोक लगाओ, रोक लगाओ, रोक। महागाई वाढविणारे सरकार मुर्दाबाद, महागाई वाढविणारे सरकार मुर्दाबाद, महागाई वाढविणारे सरकार मुर्दाबाद। महागाई ही कधीही नियंत्रणात या सरकारला आणता आली नाही। वस्तू आहे ज्या वस्तूच्या भरोशावर सर्वसामान्य लोक भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन, लालबावटा, आयटक या संघटनांच्या वतीनं संयुक्तपणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आंदोलनाचं आवाहन केलेलं आहे। त्यानुसार अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महागाईच्या विरोधात आंदोलन होते आहे। सरकारने इराण युद्धाचा बाऊ करत गॅसमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये प्रचंड मोठी वाढ केलेली आहे। असं वाटतंय की जणू या युद्धाचे परिणाम केवळ या दिल्ली शहरावर आहेत। एकीकडे पाकिस्तानमध्ये 22 रुपयांनी पेट्रोल डिझेलचे दरवाढ कमी केलेले आहे दर, आणि दुसरीकडे भारतामध्ये वाढवणं सुरू आहे। एक छदाम जरी पेट्रोलवर वाढला, एक छदाम जरी टॅक्स कुठं वाढला, दिल्लीच्या देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात टॅक्स वाढवला गेला तर त्याचा थेट अप्रत्यक्षपणे जो काही दबाव येतो तो जमिनीवरच्या शेवटच्या माणसावर येतो। म्हणजे या देशामध्ये आता आमची मागणी नेमकी वाढवलेली जी डिझेल आणि पेट्रोलची दरवाढ आहे ही मागे घ्यावी। शेतमालाच्या किमतीमध्ये उत्पादन खर्चावर आधारित म्हणजे उत्पादन खर्च आणि त्याचा 50% मुनाफा या स्वामीनाथन आयोगाच्या सूत्राप्रमाणे शेतकऱ्याला त्याचे भाव द्यावेत। गॅस आणि याचा जो तुटवडा दाखवलेला आहे त्यानुसार त्यामध्ये वाढ केलेली आहे, ही भाववाढ मागे घ्यावी आणि कोणताही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर या देशातल्या जनतेवर सरकारने लादू नये। तो महामार्गाच्या नावाने असो, समृद्धीच्या नावाचा असो की शक्तिपीठाचा असो। त्याचं कारण असं टॅक्समध्ये आत्ता पेट्रोलमध्ये 36% जे पैसे आहेत ते केवळ महामार्गाचा सेस म्हणून आहे। ह्याच्यामुळं प्रचंड महागाई वाढलेली आहे। महागाई कुणा एका कारणाने वाढत नाही आणि म्हणून समग्र महागाईच्या याचा आम्ही निषेध करतो सरकारी धोरणाचा, आणि आम्ही महागाई कमी करण्याची मागणी करतो।